आता बाजाराला का पाठवू नाही तर उकुडा भरू। शेतकरी ना कष्टाखाली चालावं तसं म्हणायचं। काय शेतकऱ्याला उत्पन्न नाही पण हे पोटासाठी करणे बारी। सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळण्याची गॅरंटी कधी मिळणार हाच सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रश्न आहे। आजी काय भाव आहे कांद्याला? लागवडीपासून काढणीपर्यंतचा खर्च किती आला आणि एवढ्या कांद्याला ना 80-90 खर्च झाला असं। हजार हा। आणि आता काय भाव मिळेल? आता ती पुढचं काय बाजार भेटतो 10चा भेटतो का 8चा भेटतो कसं काय आपण सांगणार। मग हातात काय येणार तुमच्या? मी सांगितलं ना माती ती एखादा असं फेल जाते शेतकरी। मग कसं भागवता सगळं? मग आता काय करायचं? खतांचं काय? खतं कशी मिळतात? काय भाव आहे? खतांली बाजारली बाई 1200 1300 1400 गुण चाली खताची। आता युरियाच 500 रुपये गोणी। आता काय करायचं? कांदा ठेवणार का पाठवणार? आता बाजाराला का पाठवू नाही तर आहे नाही तर उकुडा भरू। 2 वर्ष सोयाबीन पडून बाजार सोयाबीन बाजार नक्की बरोबर तुम्ही बोलते। 30 पोतं पडू नये। आता नवीन सोयाबीन पेरायची वेळ आली जून महिन्यात। शेतकरी ना कष्टाखाली चालावं तसं म्हणायचं। काय शेतकऱ्याला उत्पन्न नाही पण हे पोटासाठी करणे बारी। तर ह्याच कांद्याला मावळातून माणसं आणली तर गाडी भाडं 1500 रुपये दिलं। परत 40 माणूस होतं 300 रुपये रोज दिला। हे कांद्यात पडलं केवढ्याला आम्हाला। त्याच्यातून आता बाजार भेटतोय का नाही भेटतोय मग जीव चुटमुट करून ठेवायचा आतमध्ये। टिकला तर ठीक नाही तर चालला उकळून। इकरी 12,000 रुपये आता काढायचा दर चालू आहे कांद्याचा। तिकडे चालेल पण इथं 300 रुपये। रोजाचं दर हा रोज धरलं तर 12,000 रुपये पण ते नाही ना भेटते अहो। नाही भेटती सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याचे आपण बघत असाल सातत्यानं म्हणजे जेव्हा 40% निर्यात शुल्क आधी लादलं आणि त्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घाईघाईने जपानवरून ट्विट करून कांदा आम्ही खरेदी करणार असं सांगून कांद्याचे भाव पाडले। त्यानंतर कांद्याला जेव्हा पुन्हा भाव चढायला लागले 3 डिसेंबरला अचानक निर्यात बंदी लादण्यात आली आणि जवळपास 40-45 रुपयापर्यंत गेलेले भाव हे आता अक्षरशः 10-12 रुपयापर्यंत खाली आले। म्हणजे किलो मागं 30 रुपयाचं सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान आहे। आणि अशा पद्धतीनं कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या आशांवर पाणी फिरवण्याचं काम आणि पाप हे मोदी सरकारनं केलेलं आहे। आजही हीच परिस्थिती एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये सर्वसामान्य माझा कांदा उत्पादक शेतकरी आताही कांदा काढतोय पण आज त्यांना याची गॅरंटी नाही आहे ना खात्री नाही आहे। म्हणजे माननीय पंतप्रधान छाती ठोकून प्रत्येक गोष्टीची गॅरंटी देतात पण माझ्या शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळणार का याची गॅरंटी माझ्या देशाचे पंतप्रधान देऊ शकत नाहीत। हे दुर्दैव आहे। हे कृषीप्रधान देशाचं दुर्दैव आहे। अजूनही आपल्या देशाला मध्य प्रदेशच्या निवडणुका झाल्यानंतर पूर्णवेळ कृषी मंत्री नसावा हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे। आणि त्यामुळे इतर सगळ्या गॅरंट्या ठीक आहेत पण सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळण्याची गॅरंटी कधी मिळणार हाच सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रश्न आहे।